श्री स्वामी समर्थ स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उद्याच्या दिवशी 7 डिसेंबर रोजी चंपाषष्ठी आहे, शनिवारच्या दिवशी आलेली म्हणजे उद्याच आहे। तर आपल्याला उद्याच्या दिवशी जर आपल्याने 9 दिवसामध्ये जर काही सेवा झालेल्या नसतील तर आपल्याला उद्याच्या दिवशी ह्या सेवा करायची आहे, ज्या खंडेरायांची आहे, भगवान शिवांचे आहे। कारण की खंडेरायांचं रूप हे भगवान शिवांचंच आहे। त्यामुळे जर आपण भगवान शिवांची ह्या सगळ्या सेवा केल्या तर ते भगवंत आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देतात। आणि जे दिवे मी तुम्हाला सांगणार आहे, जे देवावरून ओवाळायचे आहे, ते दिवे का ओवाळतात तर बघा, दिवे ओवाळण्याचं कारण जर आपण आपल्या देवांवरून हे 5 दिवे उतरवले तर आपल्या घरातली इडा पिडा दुःख नाहीशी होतात, मनातल्या सगळ्या कामना पूर्ण होतात, घरात सुख शांती नांदते आणि भगवान शिवा म्हणजे खंडेरायांचा आणि माता कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये प्राप्त होतो। त्यामुळे आपल्याला हे 5 दिवे सुद्धा उद्याच्या दिवशी संध्याकाळी ओवाळायचे आहे। आता ते दिवे कसे तयार करतात तर आपल्याला काय करायचं, पुरण घ्यायचं आहे, थोडंसं पुरण टाकायचं आणि नंतर ना एका डिश मध्ये तुम्ही ते थापून घ्यायचं, त्याच्यामध्ये आकार द्यायचा, त्याच्यामध्ये गाईचं तूप टाकायचं, वाती ठेवायचं आणि 5 दिवे प्रज्वलित करायचा आणि नंतर संध्याकाळच्या टायमाला आपल्या देवांवरून ते दिवे ओवाळायचे आहे। याच्याने आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते। किंवा तसं नाही केलं किंवा दिवे जसे करतात तसे दिवे करायचे आणि त्याच्यामध्ये ठेवलं वाती तरी चालेल, किंवा तुमच्याने जर पुरण टाकलं गेलं नाही तर तुम्ही जे साधे आपले दिवे असतात, आपल्या पंत्या असतात, ते 5 पंत्या घ्यायच्या आणि देवांच्या अंगावरून म्हणजे आपल्या देवघराच्या याच्यावरून ओवाळायच्या, तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती नांदेल। त्यामुळे आपल्याला हा एक दिवांचा उपाय नक्कीच करायचा आहे उद्याच्या दिवशी। दुसरा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, उद्याच्या दिवशी नैवेद्य काय अर्पण करावा तर भगवान चंपाषष्ठी आहे तर भगवान खंडेरायांना बाजरीची भाकर, भरीत आणि भरीत वांग्याचं भरीत, बाजरीची भाकर छोटीशी, त्याच्यावर वांग्याचं भरीत घ्यायचं, एक कांद्याची फळ घ्यायची, लिंबू घ्यायचा आणि तो नैवेद्य एक असतो। आणि दुसरा म्हणजे दही भाताचा असा नैवेद्य तुमच्या घरच्या देवाऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात किंवा जिथं तुमच्या खंडेरायांचं मंदिर असेल का तर तिथं जायचं आहे, तिथं सुद्धा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे। याच्याने सुद्धा भगवानचं शिवांना हा अत्यंत आवडणारा नैवेद्य आहे, त्यामुळे तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे। आता दुसरी म्हणजे आपल्याला काय करायचं, उद्याच्या दिवशी भगवान शिवांच्या मंदिरात जर जाणं तुम्हाला शक्य असेल तर मंदिरात जायचं, नाही तर घरातल्या देवपिंडीवर म्हणजे जी आपली शिवाची पिंड आहे ती पिंड एखाद्या डिश मध्ये ठेवायची आणि तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे। जर तुम्हाला रुद्राभिषेक येत नसेल तर बघा, तर तुम्ही ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून 108 वेळेस अभिषेक करू शकतात। जो व्यक्ती आजारी आहे, चिडचिड करत आहे, घरात वास्तुदोष आहे तर त्या व्यक्तींना द्या, त्याचा आजारपण सुद्धा कमी होईल। जो चिडचिड करतो त्याचा चिडचिडपणा नाहीसा होईल आणि घरातला वास्तुदोष सुद्धा समाप्त होतो। पण रुद्राभिषेक केल्याने काय होतं, आपल्या घरातला जो वास्तुदोष आहे, बाहेरची नजर बाजा दोष आहे, संपूर्ण निघून जातात। जर शक्य असेल तर दर सोमवारच्या दिवशी तुम्हाला रुद्र अभिषेक करायचा आहे। या रुद्र अभिषेकाला खूप अत्यंत प्रचंड अशी मोठी सेवा म्हटली गेलेली आहे, प्रभावी सेवा। जर करणं शक्य असेल तर नक्कीच रुद्र अभिषेक करा। नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये संपूर्ण रुद्र अभिषेकांची माहिती दिलेली आहे, कशा प्रकारे केली जाते असं। आणि आता तुम्हाला त्याच्यातलं दुसरं सांगणार आहे, आपल्याला काय करायचं उद्याच्या दिवशी मी तुम्हाला ते आपल्याला वाटी सांगितली होती मी तुम्हाला की देवघरामध्ये आपल्याला 9 दिवसापर्यंत आपल्या देवघरामध्ये एक वाटी ठेवायची असते खोबऱ्याची, त्याच्यात हळद भरून म्हणजे भंडारा, त्याच्यावर 1 रुपया 1 बेलपत्र असं सांगितलं होतं, त्याच्यातलाच थोडासा भंडारा आपल्या देवांवर उधळायचा आहे। कारण की खंडेरायांना जो भंडारा आहे तो अत्यंत प्रिय आहे। कारण की सोन्याची जी जेजुरी आहे ती सोन्याची का म्हटली गेलेली आहे तर सोन्याची जेजुरी जिथं आहे त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये देवांच्या अंगावर संपूर्ण जी मोठं जे गड आहे ते संपूर्ण भंडाराने रंगवून टाकलेलं आहे पिवळं, त्यामुळे त्याला सोन्याची जेजुरी अशी म्हटली गेलेली आहे। ज्या आपल्याला पण काय करायचं, जर तुमच्या आजूबाजूला मंदिर असेल खंडेरायांचं तर तिथं जायचं आहे, तुम्हाला थोडासा भंडारा तिथं उधळायचा आहे। हा भंडारा भगवंतांना म्हणजे खंडेरायांना अत्यंत प्रिय आहे, तर ही सेवा सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवशी करायची आहे। त्यांचं वाहन कुत्रा आहे तर त्या कुत्र्याला आपल्याला नैवेद्य खाऊ घालायचं आहे। असं म्हटलं गेलेलं आहे की जर आपण त्या कुत्र्याला नैवेद्य खाऊ घातला, चपाती खाऊ घातली तर आपली जी प्रार्थना आहे ती खंडेरायांपर्यंत पोहोचते। तर जे कुत्र तुमच्या आजूबाजूला असतील तर ते कुत्र्यांना सुद्धा तुम्हाला नैवेद्य उद्याच्या दिवशी नक्कीच अर्पण करायचं आहे। आणि उद्या एक करायला विसरू नका, आपल्याला आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे। बघा, आपल्या कुलदेवीची सेवा कशी करायची तर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे, ओम नमः कुलदेवताभ्यो नमः, ओम नमः कुलदेवताभ्यो नमः किंवा ओम कुलदेवता नमः,
ओम कुलदेवता नम असं सुद्धा म्हटला तरी चालेल। असे तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आपल्या कुलदेवीचा, कारण की ज्या ठिकाणी कुलदेवांचा सेवा होते, त्यांची आराधना केली जाते, त्या ठिकाणी कुलदेवी म्हणजे जी लक्ष्मी माता आहे ती सुद्धा प्रवेश करते। म्हणजे त्या ठिकाणी शिव आहे, त्या ठिकाणी शक्ती आहे, त्यामुळे आपल्याला हे सगळे उपाय करायचेच आहे। बघा, हे उपाय करून बघा, तुम्हाला खूप सुंदर असा अनुभव येईल। तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। दुसरं म्हणजे अजून मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला काय करायचं, उद्याच्या दिवशी ते जे चंपाचं फूल असतं, चंपाचं चमेलीचं हे फूल आपल्याला भगवान शिवावर अर्पण करायचं आहे, कारण की उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला हे फूल भगवान शिवांवर अर्पण करायचं आहे। ह्या फुलाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्याला हे फूल भगवान शिवावर उद्याच्या दिवशी नक्कीच अर्पण करायचं आहे। भले तुम्ही मंदिरात जाऊन तुम्ही फूल अर्पण करू शकतात किंवा तुम्ही घरी सुद्धा करू शकतात। फक्त एक चूक करू नका, भगवान शिवांवर जी पिंड आहे त्याच्यावर हळद उधळत नाही। खंडेरायांचं जे मंदिर असेल त्याच ठिकाणी तुम्हाला हळद उधळायची आहे। भगवान शिवावर हळद उधळणे म्हणजे उधळली जात नाही, त्या ठिकाणी हळदीचा वापर केलाच जात नाही, त्यामुळे भगवान शिवावर तुम्हाला हळद उधळायची नाही। तुम्हाला फक्त इथं उधळायचे आहे खंडेरायांच्या मंदिरात, कारण की खंडेराय आणि भगवान शिव एक म्हटले गेलेले आहे, पण तरी सुद्धा खंडेरायांच्या मंदिरामध्येच ही हळद जी भंडारा असतो तो उधळला जातो। शिवांच्या मंदिरामध्ये हळद वापरली जात नाही, तर ही चूक करायची नाही। उद्याच्या दिवशी जर तुम्हाला अन्नदान करणे शक्य असेल तर कोणाला तरी एखाद्याला बोलवायचं, त्याला जेवू घालायचं, किंवा पक्षी असतील पक्ष्यांना तुम्हाला अन्नदान करायचं आहे, पक्ष्यांना काहीतरी खायला द्यायचं आहे, कुत्र्याला खायला द्यायचं आहे, गाय असेल तर गायीला घालायचं आहे। आणि उद्याच्या दिवशी सकाळी उठून आपल्याला सूर्यनारायणाला सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे, कारण की सूर्यनारायणचा आशीर्वाद जर आपल्यासोबत राहिला तर कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येत नाही, त्या माणसाच्या आयुष्यामध्ये त्याची उन्नतीच होते, तो खूप प्रगतिशाली होतो। त्यामुळे आपल्याला सूर्याला सुद्धा अर्घ्य उद्या द्यायचंच आहे। आता त्याच्यातलं अजून तुम्हाला दुसरं सांगणार आहे। दुसरं काय करायचं, तर ह्या ज्या सगळ्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या, या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्याच आहे, कारण की 9 दिवसामध्ये आपल्याला ह्या सगळ्या सेवा झालेल्या नसतील तर तुम्ही उद्या करा, तुम्हाला तुमच्या 9 दिवसाचं संपूर्ण जे पुण्य आहे, जे फळ आहे ते तुम्हाला उद्याच्या दिवशी प्राप्त होईल। तर माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। झालेली जी सेवा आहे मी स्वामी चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।